हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळण्यात आलेला IPLच्या सामन्यात सर्वाधिक जलद 100 धावा, सर्वात जलद 200 धावा, संघातील सर्वोत्तम स्कोअर, एकाच सामन्यात सर्वाधिक धावा, एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार असे अनेक विक्रम रचले गेले। या सामन्यादरम्यान सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे हैदराबादच्या हेनरिक क्लासेनच्या फलंदाजीची आणि दुसरी म्हणजे हार्दिक पांड्या यांच्या कॅप्टन्सीची। विक्रमी 38 षटकार आणि 523 धावांच्या सनरायझर हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स अशा या सामन्यात नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विन आणि तुम्ही पाहून राहिले YFP मीडिया। तर झालं असं की सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजी करत हैदराबादनं 20 षटकार 3 गडी गमावून 277 धावा काढल्या। ट्रॅव्हिस हेडने चांगली सुरुवात करत 24 चेंडूत 62 धावा काढल्या, तर अभिषेक शर्माने त्यापेक्षाही चांगला गेम करत 23 चेंडूत 63 धावा काढल्या। सोबतच मार्करमनेही 42 धावांचं योगदान दिलं। पण खोलात जाऊन बघितलं तर या सामन्यात सनरायझर हैदराबादला खऱ्या अर्थानं भिडणारा फलंदाज होता तो म्हणजे हेनरिक क्लासेन। हेनरिक क्लासेननं 34 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकांसह 80 धावा काढल्या। या आधी क्लासेनने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 8 षटकार मारून हैदराबादला जवळपास विजय मिळवून दिला होता। पुढे सनरायझर हैदराबादच्या विक्रमी 277 धावांना प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात तर केली, पण त्यांना हे मोठं लक्ष्य गाठता आलं नाही आणि त्यांनी 31 धावांनी सामना गमावला। सामन्याच्या समालोचनाच्या वेळी केविन पीटरसन म्हणाला की मी क्लासेन सारखी खेळी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती। मी टीव्हीवर गेल किंवा डिव्हिलियर्सला खेळताना पाहिलं होतं, पण माझ्या डोळ्यासमोर अशी खेळी कधीच पाहिली गेली नाही। पुढे समालोचक हर्षा भोगले म्हणाले की मी जे पाहतोय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये। मुंबईसारख्या संघाविरुद्ध 277 धावा काढणं खरंच अविश्वसनीय आहे। चाहत्यांसाठी सोबतच ही एक मेजवानी आहे। एक्सवर पोस्ट करत वीरेंद्र सहवागनं क्लासेनची जबरदस्त प्रशंसा केली। सनरायझर्सने जबरदस्त फलंदाजी केली आहे। अभिषेक शर्मा, मार्करम या सर्वांची चांगली खेळी केली आहे, पण क्लासेनची खेळीला तोड नाही। कदाचित तो या फॉर्मॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे। सहवागने क्लासेनला T20 मधील नंबर 1 फलंदाज म्हटलंय। तर इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गननेही समालोचना करताना क्लासेनचं कौतुक करत म्हटलं की तो ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय ते पाहता तो जगातील काही अव्वल फलंदाजांपैकी एक आहे। इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील हेनरिक क्लासेनला सर्वोत्तम खेळाडूपैकी एक म्हटलंय। एकीकडे क्लासेनच्या खेळीचं कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू होती ती हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची। यंदाच्या IPLच्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत पांड्याला नव कर्णधार बनवलं, पण हा निर्णय का घेण्यात आलाय याविषयी चाहत्यांना प्रश्न पडलाय। मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी दाद तर दिलीच, सोबत हैदराबादमध्येही असंच वातावरण पाहायला मिळालं, पण मैदानावर भरभरून दाद रोहित शर्मासाठी देण्यात आली। सोशल मीडियावरही हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदावरून जोरदार टीका करण्यात आली। गेल्या काही सामन्याप्रमाणे यावेळी पांड्याने T20 मध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असलेला जसप्रीत बुमराहला पहिली संधी दिली नाही। त्याला 10व्या षटकाच्या आसपास गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण तोपर्यंत हैदराबादने सामना आपल्या ताब्यात घेतला होता। हैदराबादने 10.2 षटकात 150 धावा पूर्ण केल्या होत्या। पांड्याच्या या रणनीतीवर सनरायझर हैदराबाद तयार होतं। क्लासेनने त्याच्या खेळीनंतर सांगितलं की त्याच्या संघाला अंदाज होता की बुमराहला मैदानात नंतरच उतरवलं जाईल, कारण त्यांना त्यांची ओव्हर क्लासेनसाठी वाचवून ठेवायची होती। त्यामुळे सलामीच्या सर्व गोलंदाजांना पराभूत करण्याची हैदराबादची रणनीती कामी आली। या रणनीतीमध्ये हैदराबादला यश आलं, पण बुमराहला थांबून ठेवण्याच्या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली। हैदराबादचा डाव अर्ध्यावर आल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांनी ट्विट करत म्हटलं की बुमराह कुठे आहे? खेळ जवळपास संपत आलाय आणि तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजाने फक्त 1 षटक टाकला आहे। बुमराहने 4 षटकात 9च्या सरासरीनं 36 धावा दिल्या। पांड्याने 4 षटकात 46 धावा दिल्या, तर बुमराहच्या जागी गोलंदाजीची सलामी देणाऱ्या 17 वर्षीय क्वेनने 4 षटकात 66 धावा दिल्या। गेल्या काही सामन्यातही पांड्याने बुमराहला थांबून ठेवलं होतं। थोडक्यात काय तर तो मागच्या सामन्यातून काहीच शिकला नाही। भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही हार्दिकच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। त्याने ट्विट करत म्हटलं की हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी अतिशय सामान्य आहे, किमान एवढा आपण म्हणू शकतो। हैदराबादचे फलंदाज कहर खेळत असतानाच बुमराहला मैदानात न उतरवणं माझ्या समजण्या पलीकडे आहे। इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही पठाणप्रमाणे मत व्यक्त केलंय। त्याने मुंबई इंडियन्सला टॅग करत ट्विट केलंय की रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवणं हा सर्वाधिक विचित्र निर्णय आहे। हेनरिक क्लासेन हा अप्रतिम खेळाडू आहे,
क्रिकेटच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होतो. सनरायझर हैदराबादच्या या खेळीनंतर मुंबईनेही त्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं. रोहित शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड यांनी शानदार खेळी केली. 20 चेंडूत 24 धावा काढल्यानंतर हार्दिक पांड्या बाद झाला. त्याचा रन रेटही खूप कमी होता. सामन्यानंतर पांड्याला 277 धावसंख्येबद्दल विचारलं असता त्यानं सांगितलं की त्यांच्या गोलंदाजींना कोणतीही चूक केली नाही. त्याने सामन्यात जे पाहिलं त्यासाठी तो आनंदी आहे. आम्ही दिलेलं उत्तर तेवढं तळाखेबाज होतं, पण प्रत्येक पराभवानंतर आमच्यावरील दबाव वाढत जाईल. या विजयानंतर सनरायझर हैदराबादचे गुणतालिकेत 2 गुणांकांची नोंद केली आहे. 2 सामने गमावलेली मुंबई इंडियन्स गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. मुंबईला स्लो स्टार्टर म्हटलं जातं, पण हे देखील तितकंच खरं आहे की दरवर्षी IPLच्या संघांमधील विजयाचं अंतर कमी होत जातं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला लवकर विजयाची गरज आहे. पांड्या फलंदाजी करत असताना केविन पीटरसन म्हणाला होता की मुंबईने हा सामना जिंकला तर सर्व चाहत्यांची मनं जिंकण्याची त्यांच्याकडे मोठी संधी आहे. पण पांड्या 24 धावा करून बाद झाला आणि त्याला जिंकणं शक्य झालं नाही. साहजिकच पांड्याला चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, हे मात्र निश्चितच. तुम्ही हा सामना पाहिलाय काय? रोहित शर्मा की हार्दिक पांड्या यापैकी उत्तम कॅप्टन कोण ठरू शकतं? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.